नमस्कार. दिवाळीच्या शुभेच्छा परत एकदा. 19 ऑक्टोबर रविवार भारतीय क्रिकेट शौकीनांसाठी फारच दुःखद ठरला, निराशाजनक ठरला. हार्ट ब्रेकिंग संडे इट वॉज. तर बघूया परत गुरुवारी काय होतंय. पहिली हार झाली जोरदार सकाळी पुरुष संघाची. विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिल, श्रेयस अय्यर विरुद्ध ऑस्ट्रेलिया. मिच मार्शचा आरामात ऑस्ट्रेलियानी 1-0ची आघाडी घेतली. आणि त्याच्यानंतर दुपारी वुमेन्स वर्ल्ड कप चालू आहे भारतात, सगळ्यांनाच माहिती आहे. पण थोड्याशा चांगल्या सुरुवातीनंतर भारतीय संघ चांगलाच अडखळतोय. ऑस्ट्रेलियाने झटका दिला, साऊथ आफ्रिकेने झटका दिला, आता इंग्लंडने झटका दिला. आता सेमीफायनलला जायचं असेल तर कुठल्याही परिस्थितीत वुमेन्स वर्ल्ड कपच्या सेमीफायनलला जायचं असेल तर हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधानाच्या संघाला कुठल्याही परिस्थितीत न्यूझीलंडशी जिंकावं लागेल. तो सुद्धा गुरुवारीच दुपारी सामना आहे. आपण अगदी थोडक्यात बघूया काय झालं. पाऊस होता पर्थमध्ये, अपेक्षेप्रमाणे पावसाने भरपूर त्रास दिला आणि भारतीय संघाकडनं जोरदार आतषबाजी होईल, फटाके उडवतील असं वाटलं होतं दिवाळीचे. पण तसं काही झालं नाही. मिच मार्शनेच फटाके उडवले जोरदार. 52 चेंडूत 46 धावा केल्या नाबाद त्यांनी आणि ऑस्ट्रेलियाला 7 गडी राखून आरामात जिंकून दिलं. 2 चौकार आणि 3 षटकारांसह. त्याच्या आधी भारतीयांना पहिल्यांदा प्रथम फलंदाजी करावी लागली. सुरुवात काही तितकीशी चांगली झाली नाही. थोडासा संयम ठेवला रोहित शर्मानी. शुभमन गिल बरोबर ओपनिंगला आला. पण मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूडनी पर्थच्या बाउन्सी खेळपट्ट्यांवर थोडासा जास्त उसळी घेणाऱ्या आणि जोरदार अगदी डिसिप्लिन लाईन अँड लेंथ बॉलिंग करून एका टप्प्यावर आणि व्यवस्थित फलंदाजाचं पाणी जोखून रोहित शर्माला कुठले शॉट आवडतात, हुक आणि पुलला अजिबात चान्स मिळाला नाही त्याला. विराट कोहलीला बॅटजवळ ऑफ ड्राईव्ह करायला अजिबात चान्स मिळाला नाही, पण ऑफ ड्राईव्हच्या मोहात मात्र त्याला पडलं. अशा रीतीने थोडासा संयम दाखवतोय असं वाटलं रोहित. विराटही थोडासा संयम दाखवतोय असं वाटलं, पण हेझलवूड आणि स्टार्कनी अजिबात त्यांची मात्रा शिजून दिली नाही. भारताची सुरुवात अतिशय वाईट झाली. 1 बाद 13, रोहित 8वर गेला, 2 बाद 21, विराट 10वर गेला, 3 बाद 25. शुभमन गिल एका नवीन बॉलरला लेगला जाणाऱ्या चेंडूवर अगदीच फालतू बॉलवर आऊट झाला. चांगला सेट झाला आणि कॅप्टन्स नॉक मोठी खेळी करेल असं वाटत असतानाच 4 आऊट 45. व्हाईस कॅप्टन श्रेयस अय्यर गेला 11वर. त्याच्यामुळे काही विशेष नंतर आशा करण्यासारखं नव्हतं. अक्षर पटेलनी सावरलं 31 धावा आणि KL राहुलनी 38 धावा केल्यामुळे 9 बाद 136 अशी धावसंख्या उभारली भारताने 26 षटकात. पावसाचं आपल्याला चांगलंच निमित्त झालं. थोडासा त्रास झाला पावसाचा, नाही असं नाही, पण 3 बाद त्याच्या आधीच झाले होते. 3 बाद 25 आपले त्याच्या आधीच झाले होते. 3 बाद 25 नंतर एकदा पाऊस आला. 4 बाद 46ला परत एकदा पाऊस आला. 4 बाद 52ला परत एकदा पाऊस आला. असं 3-4 वेळा पावसाने खेळखंडोबा केल्यामुळे भारतीयांना आतबाहेर करावं लागलं फलंदाजांना. त्याच्यामुळे निश्चितच परिणाम झाला. पण सुरुवातच एवढी भयानक झाली होती की नंतर ऑस्ट्रेलियाचे विशेष थोडेसे नवीन गोलंदाज, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधले अननुभवी गोलंदाज, त्यांनीसुद्धा आपल्याला त्रास दिला आणि जास्त खेळून दिलं नाही. कुणालाच मोकळेपणाने खेळून दिलं नाही. त्यांच्या स्पिनरने विकेट घेतल्या. असं करत करत मोठ्या मुश्किलीने आत्ता सांगितलं तसं अक्षरच्या 31 आणि KL राहुलच्या 38 आणि नितीश कुमारच्या शेवटच्या काही षटकातील साधारण 11 चेंडूत त्यांनी 2 षटकार मारल्यामुळे 136 म्हणून थोडीशी आव्हानात्मक अशी वाटेल अशी धावसंख्या भारताने उभी केली होती. हर्षदीपने सुरुवातीला झटका दिला. ट्रॅव्हिस हेड जो आपले कायमची डोकेदुखी असतो, 1 बाद 10 दुसऱ्याच ओव्हरमध्ये. अक्षरनी 2 बाद 44 केले होते 8व्या ओव्हरमध्ये, पण बाकी काही विशेष फरक पडला नाही. मिच मार्श एका बाजूनी तुफान खेळतच होता मनातील, तेव्हा अगदी एक्स्ट्रा कव्हरवरनं सुद्धा षटकार ठोकत होता आणि कोणाचीच डाळ विशेष त्यांनी शिजून दिली नाही. आणि आरामात अगदी 22व्या ओव्हरमध्येच त्यांनी लक्ष गाठलं. तर अशीच जर खेळपट्टी बाउन्सी मिळाली आणि ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी अशीच जर शिस्तबद्ध गोलंदाजी केली तर भारताचं ॲडलेडला सुद्धा कठीण दिसतं. ॲडलेडच्या विराट कोहलीच्या आत्तापर्यंतच्या सरासरीचा बराच गवगवा होतोय. पण अगदी सगळ्याच तज्ज्ञांनी म्हटल्याप्रमाणे 6-6 महिने जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळत नाही आणि ते सुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या, तेव्हा पुनरागमन करणं फार अवघड असतं. त्यातही परत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडला गेल्यावर आपले फलंदाज जनरली पहिल्या सामन्यात नेहमीच ढेपाळतात. वन डेमध्ये इंग्लंडमध्ये अलीकडे सुरुवात बरी करतात, पण तरी
6-6 महिने जेव्हा तुम्ही कुठलीच मॅच खेळत नाही, कुठलाच सामना खेळत नाही, तेव्हा जेव्हा तुम्ही एकदम 2 दिवसाच्या प्रॅक्टिसला पर्थला खेळून जेव्हा मिचेल स्टार्क आणि हेझलवूड समोर उभे राहता तेव्हा अतिशय अवघड असतं. आणि जर खराब बॉल मिळाले, खराब चेंडू मिळाले, जम बसला, ॲडिलेडला जर तितकीशी बाउन्सी खेळपट्टी नसली, वेगवान उसळता मारा जर यांना खेळून काढता आला सुरुवातीला तर अजूनही भारताला पुनरागमन करता येईल. पण त्यानंतर 5 T20 आहेत, वन डे 3च आहेत. जे काही करायचं आहे ते भयंकर दडपण आहे रोहित शर्मा आणि विराट कोहलीवर. कितीही नाही म्हटलं तरी या मालिकेवर त्यांचं बरंचसं भवितव्य अवलंबून आहे. फक्त एकाच फॉर्मॅट खेळत असल्यामुळे लगेच आत्ताच सगळ्यांनी म्हणायला सुरुवात केली की त्यांनी डॉमेस्टिक क्रिकेटमध्ये BCCIचे जे वन डेच्या मॅचेस होतात स्टेट लेवलच्या त्याच्यातही खेळलं पाहिजे, म्हणजे त्यांना प्रॅक्टिस होईल. बघूया काय होतं. दुसऱ्या सामन्यात जर तितकीशी बाउन्सी खेळपट्टी मिळाली नाही आणि संयमाने जर खेळलं, कारण 50 ओव्हरचा सामना आहे, पहिला 10-12 ओव्हर जरी जाऊन दिल्या, नवीन बॉल थोडा आरामात जपून खेळले तर अजूनही भारत पुनरागमन करू शकतो. पण सध्या तरी काही फारशी अपेक्षा ठेवायची चिन्ह दिसत नाही आहेत. त्यातूनही काही सांगता येत नाही. शेवटी रोहित शर्मा आहे, विराट कोहली आहे. त्या दोघांनी जरी खेळी नाही केली तरी शुभमन गिल आहे, श्रेयस अय्यर आहे, अक्षर पटेल आहे, KL राहुल आहे. KL राहुल जरा फारच खाली आला, पण ते डाव्या उजव्याच्या फारच प्रेमात आपण पडल्यामुळे अक्षरला 5वा पाठवला. डावा उजवा फलंदाज पाहिजे असं फारच आपण अलीकडे करत असतो. यशस्वी जयस्वाल आणि तिलक आणि अभिषेक शर्मा आपल्याकडे आल्यापासनं त्याच्यामुळे KL राहुल बराच खाली आला. खरं तर KL राहुल कंटिन्युअस ओपनिंगला खेळतोय, त्याला थोडासा वरती चान्स मिळाला पाहिजे. पण आता दुसऱ्या सामन्यातही तसंच होईल असं वाटतंय. KL राहुल विकेट किपिंग करतोय आणि 6व्या क्रमांकावर खेळतोय. आणि सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे स्मृती मंधाना 88 धावांवर बाद झाल्यावर इंग्लंड विरुद्धचे 288 धावा झाल्या होत्या. 8 बाद 288 इंग्लंडच्या. भारताला 289 धावा जिंकण्यासाठी पाहिजे होत्या. अतिशय सुरेख पार्टनरशिप केली होती हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधाना, आपली स्टार खेळाडू, वर्ल्ड नंबर 1 इन ODI. त्यांनी साधारण 125ची पार्टनरशिप केली होती. पण शेवटच्या 9 षटकात मात्र आपण तग धरू शकलो नाही, दडपणाचा सामना करू शकलो नाही. इंग्लंडनी अतिशय शांतपणे, अतिशय प्रोफेशनली चेंडूची गती कमी करत, चेंज ऑफ पेस भरपूर उपयोग करत, जलदगती गोलंदाजांतर्फे, मध्यमगती गोलंदाजातर्फे आणि स्पिनर्सनी सुद्धा भरपूर त्रास देत. स्मृती मंधाना 88वर होती तोपर्यंत भारत आरामात 289 पर्यंत पोचेल असं वाटत होतं. केवळ शेवटच्या 9 षटकात 54 बॉलमध्ये 56 धावा होत्या भारताला आणि 3 बाद 233 अशी अवस्था होती. 7 विकेट हातात होत्या. पण स्मृती मंधाना 88वर बाद झाली. नंतर दीप्ती शर्मासुद्धा थोड्या वेळाने 50वर बाद झाली. रिचा घोषसुद्धा जी तडाखेबंद फलंदाजी करते तीसुद्धा बाद झाली. बाकीचे फलंदाज बाद होत गेल्यामुळे भारताला हा जोरदार धक्का सहन करावा लागला. आणि स्मृती मंधानाने जरी जबाबदारी घेतलेली असली पराभवाची, तरी असंच जर होत राहिलं तर न्यूझीलंड विरुद्धसुद्धा कठीण जाऊ शकतं. न्यूझीलंड आणि बांगलादेशचे सामने आहेत भारताचे. न्यूझीलंडशी जिंकलं तर भारताचं पारडं चांगलंच जड होईल. कळेल गुरुवारी काय होतं आहे. तोपर्यंत आपण आशा ठेवूया की अगदीच एकतर्फी सामना होणार नाही भारतीय पुरुषांचा आधी ॲडलेडमध्ये. जरी कितीही रेकॉर्ड विराट कोहलीच्या बाजूने असलं तरी हा नवीन सामना आहे आणि सुरुवातीलाच आपण भरपूर वेळ आत्तापर्यंत बोलल्याप्रमाणे भरपूर त्याची गॅप दिलेली, ज्याला इंग्लिशमध्ये रस्टी म्हणतात तसं थोडा तो वाटला. आणि मुख्य म्हणजे खूप दिवसांनी परत आल्यामुळे आमच्यात अजूनही दम आहे हे दाखवण्याची, कितीही नाही म्हटलं तरी मानवी स्वभावानुसार थोडीशी त्या दोघांना घाई होती की टायगर अभी तक जिंदा आहे असं दाखवायची थोडीशी घाई आहे हिटमॅन रोहितला. आणि विराट कोहली किंग बघूया काय करतात. त्यांच्या दुर्दैवाने ऑस्ट्रेलियात जाऊन खेळायची मालिकेची वेळ आली. भारतात हीच मालिका असती तर कदाचित फारच रिझल्ट वेगळा लागला असता. पण त्यांची परीक्षेची वेळ नेमकी ऑस्ट्रेलियात आली आणि तीच त्यांना जड जाती असं आत्ता तरी दिसतंय. बघूया, आशा ठेवूया दुसरा सामना रोमांचक होईल आणि ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांबरोबर भारतीय फलंदाजसुद्धा बऱ्यापैकी फटाके उडवतील, आतषबाजी करतील या अपेक्षेसह. बाय, भेटूया परत आपण दुसऱ्या वन डे नंतर. तोपर्यंत मी विवेक केतकर आपली रजा घेतो. नमस्कार.